हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मूग डाळचे मूग डाळचे मटरी। त्यासाठी मी 1 कप मूग डाळ रात्रभर भिजवून घेतलेली आहे। आता ही अशा प्रकारची मूग डाळ रात्रभर भिजवून घेतलेली आहे। ती मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेली आहे धुवून। आणि आता त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आलं घेतलेले आहे। आता याची आपण पेस्ट तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। अशा प्रकारची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता मी 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा मी मिरे पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे। तर हे सर्व आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता यात घालत आहोत आपण 1 चमचा ओवा मी हाताने क्रश करून घेत आहे। ओवा घातल्याने याचा स्वाद खूप वाढतो। आता हे आपण मिक्स ड्राय मसाले याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। तेलही आपण चांगले चोळून घेऊया अशा प्रकारे। आता मी आहे 1 कप मूग डाळला 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। तर यामध्ये घालून घेऊया। तर याचा आपण मळून घेऊ आणि याचा घट्ट डो तयार करून घेऊया। अशा प्रकारे आपण हे घट्ट पीठ मळायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेले आहे। बघू शकता आपण असे घट्ट आपल्याला पीठ मळायचे आहे। तर आता हे आपण 20 मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि मग पुढची प्रोसेस करूया। बघा तर फ्रेंड्स, आपले 20 मिनिटं व्हायला होत आलेले आहे। आता मी साठा बनवत आहे। त्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। याच्यामध्ये 2 चमचे आपण साजूक तूप घालून घेतोय। अशा प्रकारे आपण मोठे 2 चमचे तूप घालून घेतोय। आता याचा आपण साठा बनवूया। अशा प्रकारे मिक्स करत आपल्याला हा पातळसा साठा बनवायचा आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण साठा तयार केलेला आहे। बघू शकता आपण आपल्याला अशी घट्ट ना पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर चला, तर आता आपण पुढची तयारी करत आहोत। आपले पीठ चांगले मुरलेले आहे। अशा प्रकारे आपले पीठ तयार आहे। आता आपण याला हलकेसे मळून घेऊया। थोडासा तेलाचा हात लावूया। आता यातून आपण थोडे थोडे गोळे तयार करून घेऊया। अशा प्रकारचे आपण गोळे तयार करून घेत आहोत। बघू शकता आपण अशा प्रकारचे गोळे तयार करून घेतले आहे। आता हे आपण पोळीसारखे लाटायचे आहे। तर आपण याला लाटून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारची मी पोळी लाटलेली आहे। आता आपल्याला हे बॅटर साठा लावून घ्यायचा आहे। हलक्या हलक्या हाताने आपल्याला लावायचा आहे। सगळ्या बाजूंनी आपल्याला लागला पाहिजे अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे। आता हिला एक फोल्ड मारून घेऊया। यालाही साठा लावून घेऊया।
आता याचा आणखीन एक फोल्ड मारून घेऊया. आता याला लाटून घेऊया. आपल्याला हलक्या हलक्या हाताने लाटायचे आहे. पुन्हा याला साठा लावून घेऊया. यालाही साठा लावून घेऊया. आता याला आपण लाटून घेऊया. हलक्या हाताने लाटायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी लाटून घेतलेले आहे. आता आपण याला बघू शकता आपण अशा प्रकारचे आपण लाटून घेतलेले आहे, कापून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला कापायचे आहे. तर मी सर्व कापून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपल्या मटऱ्या तयार आहे. मी तयार करून घेतलेले आहेत. आता तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे. तेल आपल्याला जास्त तापवायचे नाही. अशा प्रकारे आपल्याला लो फ्लेमवरच तळायचे आहेत. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मटरी घालून घेतोय. अशा प्रकारे आपल्याला लो फ्लेमवरच तळायचे आहे. हलकेसे बुडबुडे येत आहेत. तर अशा प्रकारे आपण तळण्यासाठी ठेवत आहोत. जास्त घालायचे नाही, मावतील इतकेच घालायचे आहे. आता याला आपण चमचा किंवा काही घालायचं नाही आहे. जोपर्यंत वर तरंगू लागत नाही तोपर्यंत आपण चमच्याने हलवायचे नाही. अशा प्रकारे आपण तळण्यासाठी ठेवलेले आहे. बघा तर फ्रेंड्स, आपल्या मटऱ्या दुसऱ्या बॅचच्याही तळून झालेल्या आहेत. आता आपण याला काढणार आहोत. तर बघू शकता आपल्या खूप साऱ्या लेअरच्या आपल्या मटऱ्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता आपण अशा प्रकारचे जवळून दाखवते. अशा प्रकारच्या आपल्या खूप साऱ्या लेअर असणाऱ्या मटऱ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण याला काढून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या मटऱ्या तळून झालेल्या आहेत. आता आपण याला काढून घेऊयात. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. अशा प्रकारे आपण बघू शकता आपण अशा प्रकारचे खूप सारे बघू शकता आपण अशा प्रकारची आपली मटरी तयार झालेली आहे. खूप सारे लेयर आलेले आहेत. तर ही मूग डाळ आणि गव्हाच्या पिठापासून तयार केलेली ही मूग डाळ मटरी आपण तयार केलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी रेसिपीसाठी LTB किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.